मित्र हो, तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी चालू नका असं तुम्हाला सांगितलं असेल. तुमचे गुडघे आणि पाय दुखत असल्यामुळं किंवा पायामध्ये पूर्णपणे अशक्तपणा आल्यामुळं तुम्हाला चालणं शक्यच नसेल किंवा तुम्हाला चालायचा कंटाळा येत असेल, चालायला वेळच तुम्हाला मिळत नसेल आणि तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल की माझे पाय मजबूत व्हावे, तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल की माझ्या पायाच्या सगळ्या वेदना, सूज, मुंग्या, आग, बधीरपणा पूर्णपणे कायम स्वरूपासाठी घरच्या घरी निघून जाव्या, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6 असे सोपे सहज करता येतील असे व्यायाम प्रकार सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या समस्यांच्या पासून अगदी चालण्यापेक्षा सुद्धा जास्त परिणामकारक पद्धतीनं आराम मिळण्यासाठी आणि त्याचे चांगले फायदे फक्त पायासाठीच नाही तर आपल्या मेंदूसाठी देखील वरदान ठरणार आहेत आणि तुम्हाला म्हातारपणात सुद्धा तरुण ठेवण्यासाठी 100% मदत करणार आहेत. याच्या मागे शास्त्र आहे, विज्ञान आहे. विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या आणि आता हा व्हिडिओ चालू असतानाच माझ्या सोबत हे सगळे व्यायाम प्रकार तुम्ही करा. व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला खूप चांगलं फ्रेश वाटेल, ताजतवानं वाटेल, मेंदू तुमचा पूर्णपणे जागृत झाल्याची भावना तुमच्या मनामध्ये येईल आणि तुमच्या पायामध्ये देखील मोकळेपणा आल्याचं तुम्हाला अनुभवायला मिळेल. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, हे 6 व्यायाम करण्याच्या अगोदर आपल्याला 6 सोपे वॉर्मअप करायचे आहेत, ज्याच्या माध्यमातून आपल्याला पुढचे सगळे व्यायाम करण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे. आपलं शरीर ते व्यायाम करण्याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं तयार होण्यासाठी फायदा होणार आहे. सगळ्यात पहिला वॉर्मअप काय करायचं, आपल्याला अशा पद्धतीनं पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने घ्या, माझ्या सोबतच करा तुम्ही. बघा आणि करायला सुरुवात करायची. सगळ्यात पहिला वॉर्मअप मध्ये आपल्याला काय करायचंय, हा हात अशा पद्धतीनं पिळून पुढे घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत छातीवर घ्यायचा. किती वेळा घ्यायचा, 20 वेळा. बघा, 1 2 करा सावकाश, 3 4 5 6 7 8 9 10 11 सावकाश, 12 14 15 16 17 18 19 20. खूप छान. आता काय करायचं, आपल्याला एक पाय दुसऱ्या पायाच्या एकदम मागं ठेवायचा आहे. लक्षात घ्या तुम्ही, ज्याच्यामुळे तुमच्या शरीराचा तोल तुम्हाला सांभाळायची जिम्मेदारी येईल. त्याचा एक चॅलेंज तुम्हाला स्वीकारायचा आहे. जर तुम्हाला एका मागं एक ठेवल्यानंतर व्यवस्थित उभा राहता येत नसेल तर थोडंसं बाजूला ठेवा, मग अजून चांगल्या प्रकारे बॅलन्स तुम्हाला ठेवता येईल. आणि आता काय करायचंय, हात आपल्याला वर पिळायचेत, परत डोक्यावरती घ्यायचेत. वर पिळताना तळवे आकाशाकडे दिसतील आणि त्याच्यानंतर खाली येताना आपल्या डोक्यावर असतील. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 शक्य तितकं वर न्यायचं, 18 19 20. खूप छान. हा झाला दुसरा वॉर्मअप. आता तिसरा वॉर्मअप काय करायचंय, कमरेवरती हात ठेवायचे, हा पाय बाजूला ठेवायचा आहे, परत पूर्वस्थितीमध्ये यायचं. हे करताना काय होईल, याची तर हालचाल होईलच, पण हा जो पाय आहे तो गुडघ्यातून थोडासा फोल्ड होईल, जे की अत्यंत महत्वाचं आहे. बघा, 20 वेळा करायचं. बघा, ह्या पायाने 10 वेळा, ह्या पायाने 10 वेळा. 1 2 3 4 5 6 सावकाश, 7 करा, 8 9
10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय 1 2 3 4. विठ्ठल रुक्माय विठ्ठल रुक्माय विठ्ठल रुक्माय विठ्ठल रुक्माय विठ्ठल रुक्माय विठ्ठल रुक्माय विठ्ठल रुक्माय. खूप छान. हा झाला तिसरा वार्मअप. तर चौथा वार्मअप काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीनं पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय आणि आपल्याला हात पुढे पूर्णपणे क्रॉस करायचे आणि जास्तीत जास्त मागे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा 1 2 20 वेळा 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सावकाश 13 14 15 16 17 18 19 20. खूप छान. आता पाचवा वार्मअप काय आहे, एक पाय पुढे घ्यायचा आहे, परत तुम्हाला जागेवरती यायचंय. बघा 1 2 3 4 5. सावकाश 6 7 8 9 10. त्याच्यानंतर या पायाने 10 वेळा 1 2 3. म्हातारपणात कुणावर सुद्धा अवलंबून राहायची वेळ येणार नाही तुम्हाला. 4 5 6 7 8 9 आणि 10. याचा 6वा वार्मअप काय आहे, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, कमरेवरती हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या दोन्ही पायाचे जे चवडे आहेत ते वर उचलायचे. वर उचलल्यानंतर बोट आत घ्यायचेत आणि पुन्हा जागेवरती घ्यायचे. 20 वेळा करायचं. बघा 1 2 सावकाश 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. टाचा देखील उचलू शकता तुम्ही. 15 16 सावकाश 17 18 19 20. सुरुवातीला तुम्हाला 20 वेळा करायचं नसेल तर 10 वेळा करा, 5 वेळा करा, मग 15 वेळा करा, मग 20 वेळा करा. लक्षात ठेवा. आणि हे 20 वेळा करत असताना मध्ये तुम्हाला 10 पर्यंत करून थांबायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि त्याच्यानंतर मग परत अजून 10 करा. खूप चांगली मदत होणार आहे. हे झाले 6 वॉर्मअप. आता प्रॉपर व्यायामाला सुरुवात करूया. मित्र हो, आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त 12 दिवसांमध्ये 12 योगासन प्राणायाम दररोज दुपारी 12 वाजता या मालिकेचा आजचा हा 10वा दिवस आणि त्याच्याच मध्ये आपण हे सगळे प्रकार बघत आहोत. सगळ्यात पहिला जो व्यायाम आहे ज्याच्यामुळे आपले स्नायू पायाचे आणि कमरेचे सोबतच आपला मेंदू तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होणार आहे, त्याचे आजार कमी होण्यासाठी आणि भविष्यात आजारीच पडू नये यासाठी फायदा होणार आहे. काय आहे, अशा पद्धतीने तुम्हाला कमरेवरती हात ठेवायचा आहे आणि तुमचा एक पाय जो आहे तो साधारण 1 ते 2 इंच तुम्हाला वर उचलायचा आहे आणि तुम्हाला थांबायचे अशा पद्धतीनं 10 म्हणेपर्यंत 20 म्हणेपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आणि अजून जास्त प्रॅक्टिस करायची असेल तुम्हाला तर तुमचे डोळे बंद करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीनं थोड्या वेळ उघडा, परत बंद करा, परत चालू करा, परत बंद चालू करा. जर पडल्यासारखं वाटलं की लगेच डोळे उघडा. लक्षात ठेवा, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही ह्या पोझिशन मध्ये तुम्हाला थांबायचं. हा पहिला व्यायाम प्रकार तुमच्या मेंदूला सांगेल की अजून तू तरुण आहे, अजून तुला तरुण राहायचंय
अजून खूप चांगलं काम करायचंय हा सिग्नल मेंदूकडे जाईल. कारण लक्षात ठेवा, वय वाढेल तसं पायाची ताकद कमी होते, पाय अगोदर थकतात, त्यांच्यामध्ये एक सूत्रता राहत नाही, मग तोल जाणं, पडणं अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. परंतु हा जो सिंगल लेग बॅलन्स जो व्यायाम आहे तो आपल्याला काय करा, वन लेग बॅलन्स जो आहे तो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मदत करेल. त्याच्यामुळे आपलं जे बॅलन्स करण्याचं वेस्टिब्युलर ॲपरेटस आहे किंवा अंतर्कर्ण आहे किंवा सेरेबेलम आहे हो खूप चांगला जागृत होईल. आपल्या ब्रेन मध्ये असणारा जो ग्रे मॅटर आहे म्हणजे करड्या रंगाचा जो भाग आहे तो खूप चांगल्या प्रकारे ताजा तवाना होण्यासाठी आपल्याला याच्यामुळे मदत होणार आहे. त्याच्यानंतर विरुद्ध पायानं करायचं वन लेग बॅलन्स म्हणतो आपण ह्याला. शक्य तितकं आजूबाजूला कुठं धरायचं नाही, पडल्यासारखं वाटलं की टेकवा. अजिबात तुम्हाला एवढ्या वेळेस थांबा, एवढंच करा, असंच करा असं म्हणत नाही. हळूहळू हळूहळू तुम्ही सुरुवात करा. तुमच्या मेंदूला सांगा की तू अजून तरुण आहे आणि हे व्यायाम हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत. बघा हे अशा पद्धतीनं सोपं आहे. तुम्हाला वाटतं एवढं सोपं आहे पण याची ताकद खूप जास्त आहे, लक्षात घ्या. बघा, विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माईचा जप करा किंवा तुमच्या आवडीचा जो कोणी देव असेल, जय श्रीराम असेल किंवा स्वामी समर्थ असतील, अजून कोणी असेल, यांचा जप करा तुम्ही. अजून तुम्हाला ताकद मिळेल. कारण अध्यात्मात खूप मोठी ताकद आहे. आणि जर तुम्हाला टेकवायचं असेल तर टेकवा, थोड्या वेळ थांबा, थोडं असं असं करा, अशा पद्धतीनं रिलॅक्स व्हा थोडंसं आणि त्याच्यानंतर परत एकदा अजून करून बघा. डोळे झाकायचा प्रयत्न करा, पडायला लागले की लगेच डोळे उघडा, परत डोळे झाकायचा प्रयत्न करा, पडल्यासारखं वाटलं की लगेच डोळे उघडा. हे खूप महत्वाचं आहे आणि सरावानं तुम्हाला जास्त वेळ उभारायची ताकद देखील तयार होईल. पाय तुमचे मजबूत होतील. या व्यायामाच्या माध्यमातून तुमच्या पायाच्या नसा, छोटे छोटे स्नायू मजबूत राहण्यासाठी, त्याच्यामध्ये परत ताकद येण्यासाठी मदत होणार आहे. आता दुसरा सोपा प्रकार काय करायचा आहे आपल्याला, अशा पद्धतीनं पायामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं अंतर घेऊन उभं राहायचं आहे, व्यवस्थित उभं राहायचं आहे. एक बॉल घ्यायचा आहे जो बॉल दबणारा असावा, स्पंजचा बॉल म्हणतो आपण ह्याला. स्पंज म्हणजे दबतो तो हाताने दाबल्यानंतर. हे उभारल्यानंतर व्यवस्थित उभा राहा. आता काय करायचंय, उजव्या हातातून डाव्या हातात बॉल तुम्हाला फेकायचा आणि कॅच करायचा आहे. बघा हे अशा पद्धतीनं कॅच करायचं आहे, डायरेक्ट हातामध्ये घ्यायचं नाही. जेवढं शक्य होईल तेवढं लांबून देण्याचा प्रयत्न करा. हे बघा हे अशा पद्धतीने एकदा ह्या हातात हा बॉल आला की ह्याला दाबायचा प्रयत्न करायचा. किती वेळा दाबायचंय? 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर उजव्या हातात फेका अशा पद्धतीने. 1 2 3 शक्य होईल तेवढं दाबायचा प्रयत्न करा. 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर इकडं जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ करा तुम्ही. 1 ह्याची 2-3 रिपिटेशन तुम्ही करू शकता. 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर इकडं पडू द्यायचा नाही, पडला तर पडू द्या पण परत अशी प्रॅक्टिस करा कॅच घेण्याची. आणि हे करत असताना त्या बॉलकडे बघू नका, तुम्ही समोर बघा, बॉलकडे बघायचं नाही. हे बघा अशा पद्धतीनं सुरुवातीला तुम्ही ह्याचीच प्रॅक्टिस करा. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा उजवा आणि डावा दोन्ही मेंदू ऍक्टिव्हेट होणार आहेत आणि एकदम सोपा व्यायाम आहे. हे बघा अशा पद्धतीनं. आणि हा खूप चांगला गेम आहे, तुम्हाला बोर होणार नाही, कंटाळा येणार नाही. तुम्ही म्हणाल बरेच व्हिडिओ डॉक्टर तुम्ही केले, आम्ही कोणता व्यायाम करावा, तर मी नेहमीप्रमाणे सांगेन की दरवेळी तुम्ही वेगवेगळा व्यायाम करा. सगळ्याच व्यायामाचे वेगवेगळे चांगले फायदे तुम्हाला करून घेता येतील आणि तोच व्यायाम करून तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. म्हणजे कधी हा व्यायाम करायचा, कधी दुसरा करायचा, अशा पद्धतीने आपल्या चॅनलवरचे सगळे व्यायाम तुम्ही आलटून पालटून करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. तुमच्या औषध गोळ्या बंद होतील, भविष्यात तुम्हाला औषध गोळ्याची गरज पडणार नाही आणि तुमचं म्हातारपण सगळ्यात महत्वाचं सुखामध्ये जाईल. दुसऱ्यावर अवलंबून राहायची वेळ येणार नाही. तुमचा आत्मविश्वास याच्यामुळे वाढेल. बघा पडला, मेंदू देखील तुमचा ताजा तवाना राहील, स्मरणशक्ती चांगली राहील आणि उदास कधी तुम्हाला वाटणार नाही. मूड तुमचा सुधारण्यासाठी, हार्मोनल बॅलन्स चांगला राखण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. असा घेतल्यानंतर दाबण्याचा तुम्ही व्यायाम करायचा. हा झाला दुसरा प्रकार. त्यानंतर तिसरा सोपा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीने तुम्हाला सोफ्यावरती बसायचंय. सोफ्याच्या एकदम पुढच्या टोकाला बसा किंवा चेअर तुम्ही घ्या आणि चेअर घेतल्याच्या नंतर आता काय करायचंय, तुम्हाला तुमच्या टाचा आणि तुमचे पंजे वर उचलायचे, पुरत ठेवायचे 20 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11
12 13 14 15 16 17 18 19 20. खूप छान. आता चौथा प्रकार काय करायचा आहे, अशाच पद्धतीनं तुम्हाला सोफ्यावरती किंवा खुर्चीवरती बसायचंय. तुमचे हात जे आहेत ते अशा पद्धतीनं बाजूला टेकवायचे आणि पाय वर उचलायचा आहे, धरून ठेवायचा शक्य तितका वेळ आणि त्याच्यानंतर मग परत पूर्वस्थितीमध्ये यायचंय. हे या पायानं 10 वेळा, या पायानं 10 वेळा करू. 1 सावकाश, 2 3 4 हळूहळू करायचंय, 5 6 7 8 9 10. त्यानंतर विरुद्ध पाय, 1 2 3 4 5 6 सावकाश करायचे, 7 8 9 आणि 10. खूप छान. हा झाला चौथा प्रकार. आता पाचवा प्रकार करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, खुर्ची घ्यायची. जर तुम्हाला व्यवस्थित गुडघे फोल्ड करता येत असतील तर तुम्ही छोटी खुर्ची घ्या, कमी उंचीची. गुडघे जास्त फोल्ड झाल्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल तर मोठ्या उंचीची खुर्ची घ्या. मोठ्या उंचीची खुर्ची नसेल तर त्या खुर्चीवरती तुम्ही उशा देखील ठेवू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पायामध्ये काय करायचं, आपल्या ह्या कमरे इतकं अंतर घ्यायचंय आणि आपल्याला काय करायचंय, हात समोर करायचे आणि खुर्चीवरती बसायचा प्रयत्न करायचा आहे. 10 वेळा 20 वेळा तुम्ही हे करू शकता. 1 सावकाश, 2 3 4 सीट बाहेर करायचंय, 5 म्हणजे गुडघ्यावर ताण येणार नाही, 6 7 आपले हॅमस्ट्रिंग मसल्स किंवा ग्लुटियस मसल जे आहेत याच्यामध्ये खूप चांगली ताकद येईल आणि तुमच्या पायाची मजबूती चांगली होईल, 8 9 लक्षात घ्या, सीट बाहेर काढायचा प्रयत्न करायचा आहे, गुडघ्यावर ताण येणार नाही, 10 11 पाठ मान सरळ ठेवायचं, 12 13 14 15 16 17 18. जर तुम्हाला खुर्चीवर टेकावं वाटत असेल तर टेका थोडा वेळ आणि मग परत उठा, नो प्रॉब्लेम. 19 आणि 20. खूप छान. आणि आता 6वा सोपा प्रकार काय करायचा, आपल्याला भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे. भिंतीपासून 1 हात अंतरावरती आपल्याला लांब थांबायचंय. दोन्ही हात जे आहेत ते आपल्या भिंतीला अशा पद्धतीने लावायचे आहेत आणि आपल्याला आता काय करायचंय, आपली छाती जी आहे ती भिंतीकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं नाक जे आहे ते भिंतीला लावायचा प्रयत्न करायचा आहे. परत आपल्याला पूर्वस्थितीमध्ये यायचंय. जर तुम्हाला ह्याचा अजून चांगला फायदा घ्यायचा असेल तर अंतर तुम्ही अजून वाढवा, जेणेकरून तुमच्या हातांवरती, छातीच्या स्नायूवरती खूप चांगला दबाव येईल, प्रेशर येईल. पण सुरुवातीला तुम्ही 1 हाताचंच अंतर घ्या, हळूहळू सरावानं मग तुम्ही अंतर वाढवा. ह्याच्यामुळे फुफ्फुसं चांगली प्रसरण पावतील, शरीराच्या वरच्या बाजूमध्ये खूप चांगला ताण येईल. बघा, आपण तरुण असताना जमिनीवरती पुशअप करत होतो, परंतु आता तशी गरज पण नाही. आपल्याला हे वॉल पुशअप एकदम नंबर 1 मदत करणार आहेत आपल्या शरीराची तंदुरुस्ती ठेवण्यासाठी आणि आपल्या मेंदूला तरुण ठेवण्यासाठी. बघा, अशा पद्धतीनं 20 वेळा आपल्याला करायचंय. 1 2 3 सावकाश करायचे, रामकृष्ण हरी, 4 5 हलकासा दाब द्यायचा, 6 7 8 9 हात खांद्याच्या लेवलला ठेवायचे, वर खाली करायचे नाही, 10 11 12 13 14 न चुकता दररोज करायचे, 15 16 17 18 19 आणि 20. व्हेरी गुड. तर हे झाले 6 सोपे व्यायाम प्रकार आणि त्याच्या आधीचे 6 सोपे वॉर्म अप.
दररोज चालण्यापेक्षा कित्येक पटीनं हे व्यायाम तुम्हाला म्हातारपणात सुद्धा तंदुरुस्त ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने मदत होणार आहे. याच्यामुळे तुमचा बीपी कंट्रोल राहील, शुगर कंट्रोल राहील, चरबी कंट्रोलमध्ये राहील, पोटाचा घेर कमी होण्यासाठी मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला उत्साही राहण्यासाठी मदत होईल. मूड कधी तुमचा ऑफ होणार नाही. तुमचा आत्मविश्वास आणि तुमची मेमरी म्हणजे स्मरणशक्ती खूप चांगली राहण्यासाठी मदत होणार आहे. तर आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत हे वॉर्मअप आणि हे व्यायाम कोणी कोणी केले हे आम्हाला आवर्जून कळवा. सकाळी उपाशीपोटी करू शकता किंवा संध्याकाळी उपाशीपोटी हे व्यायाम करू शकता. दुपारी करायचं असेल तर दुपारच्या जेवणानंतर साधारण 2-3 तासांनी हे सहज करू शकता. सायंकाळी देखील हे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. मात्र अट एक आहे की एकाच दिवशी जास्त करायचं नाही, जास्त त्रास होईल असं करायचं नाही, तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीनेच करा. तसे तर हे सगळेच व्यायाम सोपे आहेत. मित्र हो, आजपासून हे व्यायाम करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला सांगा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे आम्हाला सांगायचं विसरू नका. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांचं शरीर न चालता फिरता तंदुरुस्त मजबूत ठेवता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत येता जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगली आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.